नमस्कार. आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना महिला संघटनांचे निवेदन. सातारा येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची आणि निफाड येथील आशा कार्यकर्त्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भारतीय महिला फेडरेशन व आयटकने केली आहे. या मागणीसाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. संघटनांनी महिला अत्याचार रोखण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याची मागणीही केली आहे. महिलांवरील अन्यायाविरुद्ध राज्यव्यापी आंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे. पाहुयात पुढील बातमी. ओल्या दुष्काळाचा पहिला बळी, शेतकऱ्याची आत्महत्या. कन्नड तालुक्यातील पिशोर येथील तरुण शेतकरी कृष्णा रावजी दवंगे यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सलग पावसामुळे मका व कपाशी पिके जमीनदोस्त झाली होती. आर्थिक संकट आणि कर्जफेडीच्या चिंतेने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक शेतकरी संघटनांनी शासनाकडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने पंचनामे करून मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पाहुयात पुढील बातमी. बुद्धगया बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी. दीपक केदार. मनमाड येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेची सभा पार पडली. अध्यक्ष दीपक केदार यांनी संविधानावरील हल्ल्यांचा निषेध करत बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. त्यांनी मनुवादी विचारसरणीचा तीव्र विरोध करत संविधान आणि बौद्ध विचारांच्या शक्तीने संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले. सभेला जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते. संविधान संरक्षणासाठी सर्व समाज घटकांनी एकत्र येण्याची हाक देण्यात आली. पाहुयात पुढील बातमी. आयटकचा 106वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. नाशिक येथील हुतात्मा स्मारक येथे आयटक संघटनेचा 106वा वर्धापन दिन साजरा झाला. कॉम्रेड दत्ता निकम व आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात साम्यवादी कवितांद्वारे कामगार चळवळीचा इतिहास उजळविण्यात आला. कॉम्रेड राजू देसले, मीना आढाव, प्राजक्ता कापडणे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. कामगार हक्क, वेतनवाढ आणि रोजगार हमी यासंबंधी ठराव मंजूर करण्यात आले. पुढील महिन्यात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. पाहुयात पुढील बातमी. बीड बस स्थानक उद्घाटनाआधीच गळती, जनतेत संताप. 13 कोटी खर्चून उभारलेले बीडचे नवीन बस स्थानक उद्घाटनाआधीच गळतीला लागले. पावसात छत व पत्र्यातून पाणी वाहू लागल्याने प्रवाशांना त्रास झाला. डॉक्टर गणेश ढवळे यांनी पालकमंत्री अजितदादा पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना तक्रार देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. जनतेत नाराजी असून ठेकेदार कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. पाहुयात पुढील बातमी. फुलंब्रीत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या. फुलंब्रीच्या पाल गावातील विजय केशवराव काळे यांनी आर्थिक संकटामुळे शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीतील तोटा व वाढते कर्ज यामुळे ते नैराश्यात होते. घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व 2 लहान मुलांचा परिवार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे. शेतकरी कर्जमाफीची मागणी पुन्हा एकदा गगनभेदी झाली आहे. पाहुयात पुढील बातमी. उमरखेड येथे रन फॉर युनिटी मॅरेथॉन उत्साहात संपन्न. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पिटरगाव पोलीस स्टेशनतर्फे रन फॉर युनिटी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडला. व्यापारी, नागरिक, पोलीस मित्र आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. एक भारत श्रेष्ठ भारतचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात झाला. मॅरेथॉनमध्ये प्रथम आलेल्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. एकात्मतेचा संदेश देणाऱ्या घोषणांनी परिसर दुमदुमला. पाहुयात पुढील बातमी. आदिवासी घरकुल प्रश्नावर रिपब्लिकन पक्षाचे तहसीलदारांना निवेदन. निफाड येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने तहसीलदारांना निवेदन दिले. मौजे देवगाव येथील आदिवासी बांधवांना घरकुल मिळावे यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू राहील, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल. पाहुयात पुढील बातमी. जय बाबाजी भक्त परिवाराचा देशव्यापी दौरा सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या श्री क्षेत्र वेरूळ येथे जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय बाबाजी भक्त परिवाराच्या 21 दिवसांच्या भारत यात्रेला प्रारंभ झाला. 3 संत देशभर हिंदू धर्म, संस्कृती आणि राष्ट्रहिताचा संदेश देणार आहेत. विविध राज्यांमध्ये प्रवास करत ते बाबाजींच्या परंपरेचा प्रचार करतील. यात्रेत सहभागी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सामाजिक ऐक्य व श्रद्धेचा संदेश दिला जात आहे. पाहुयात पुढील बातमी. लातूर शहरातील विकास ठप्प, नागरिक त्रस्त. शैक्षणिक पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेले लातूर शहर आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. पुरस्कारांचा ढीग असला तरी शहरात अस्वच्छता, अतिक्रमण आणि पाण्याची टंचाई कायम आहे. महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पुरस्कार नव्हे, प्रत्यक्ष विकास हवा अशी मागणी केली आहे. तरुणांनी शहरातील वाहतूक आणि रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सोशल मीडियावर आंदोलन छेडले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र.